वर नतमस्तक झाल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते, एक वेगळी प्रेरणा मिळते आणि सामाजिक कार्य करताना राज्य सरकारच्या माध्यमातून लोकहिताची कामं करताना ही ऊर्जा प्रेरणा साह्यभूत अशा प्रकारची ठरते। त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं योगदान खूप मोठं होतं। त्यांच्या दूरच्या दृष्टीतनं कृतिशील अशा प्रकारच्या विचारांच्यामुळेच आजचा प्रगत समृद्ध महाराष्ट्र घडलेला आहे। मग आपलं शेती असू द्यात, आपला उद्योग असू देत, व्यापार असू द्यात, शिक्षण असू द्यात, सहकार असू द्यात, सिंचन असू द्यात, आरोग्य असू द्या, अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया भक्कम त्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या भागाचं प्रतिनिधित्व पण त्यांनी शेवटपर्यंत त्या खासदार असेपर्यंत त्यांनी केलेलं होतं। परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही। तसं बघितलं तर 71 वर्ष वय कसं काही जाण्याचं वय अलीकडच्या काळामध्ये नाहीये, परंतु वेणुताई निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने चव्हाणसाहेब खचले आणि त्याच्यातनं चव्हाणसाहेब स्वतः सावरले नाही आणि नंतर आपल्याला सगळ्यांना चव्हाणसाहेब सोडून गेले। ही सगळी पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आज इथं आल्यानंतर खरं तर विद्यार्थीने ऊनपणे हे जी मला जाणीव आहे, मला बाळासाहेबांनी विनंती केली की दादा, आदरणीय PD पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं इथं एक कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थीने येतात, समूहगीत त्या ठिकाणी अर्पण करतात। त्याच्या आधी आमच्या शिक्षकांनी पण एक गीत गायलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्या निमित्तानं आपण त्यांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीतच माझं स्वतःचं मत आहे की राजकारण समाजकारणात किती उंचीवर कुणी पोचलं, चव्हाण साहेबांचं तर उदाहरण आहे, तरी त्यांची नाळ ही शेवटपर्यंत जनतेशी जोडली गेलेली होती। महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावर त्यांचा एक वेगळा अशा प्रकारचा प्रभाव होता, एक वेगळ्या प्रकारचा ठसा होता। दिल्लीला कुणी गेलं तर चव्हाण साहेबांचं घर उभ्या महाराष्ट्राला ते आपलं घर वाटायचं आणि एक रेसकोर्सला जाऊन सगळेजण चव्हाण साहेबांना भेटायचे आणि चव्हाण साहेब त्यांची प्रत्येकाची कामं करण्याचा प्रयत्न करायचे। चव्हाण साहेबांचा आणि वेणुताई यांच्यामधले संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते, अत्यंत प्रेमाचे होते। त्यांच्यामधील जर पत्रव्यवहार हा तर मराठी भाषेतील एक अस्सल साहित्य प्रकार म्हणून पाहिला जातो। या पत्रातील भाषा आणि उभयतांमधील चर्चा सुद्धा आजही आपण ती पत्र वाचली तर वाचकांना असं समृद्ध अशा पद्धतीनं हे सगळं करते। साधी राहणी, कलेवर अतिशय प्रेम, लेखन वाचन ह्याची जबरदस्त आवड हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आज पण आपल्याला सगळ्यांना भावतात। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला आपल्या कृतीतून सुसंस्कृतपणा, ज्याची आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे, सगळ्याच आमच्या राजकीय लोकांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ते पाळलं पाहिजे की सुसंस्कृतपणा शिकवला। त्यांच्या सुसंस्कृतपणाची, यशवंत विचाराची राज्याला आज पण तितकीच गरज आहे। ही गोष्ट आजच्या दिवशी आवर्जून आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे। समाजाला एकत्र एकसंघ ठेवून सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासाच्या दिशेने जाण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे। त्यासाठी यशवंत विचार आज सुद्धा तितकाच गरजेचा आहे आणि या विचारांना पुढे नेण्याचं आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। माझ्या समोरची मुलं आज लहान आहेत, ते आता उद्याचे जबाबदार नागरिक होणार आहेत। आई वडिलांचं नाव मोठं करण्याच्या करता त्यांच्या विद्येला, त्यांच्या ज्ञानाला आपल्याला सगळ्यांना अधिक कसं मजबूत करता येईल, ज्ञानात अधिक भर कशी घालता येईल, याबद्दलचा पण प्रयत्न आपल्याला करायचा आहे। महाराष्ट्राला समृद्ध बनवणारा, एकत्र बांधणारा यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत रुजवण्याचं काम आणि वाढवण्याचं काम, नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे। महाराष्ट्राला सामाजिक दिशा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे। मला आठवतंय शताब्दी ज्यावेळेस झाली, शताब्दीच्या वेळेस आपण अनेक गोष्टी, म्हणजे मीच त्यावेळेस सहकार मंत्री होतो, अर्थमंत्री होतो आणि त्यावेळेस 100 कोटी रुपयाची कामं आपण त्यांच्या शताब्दीच्या दिवशी
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला होता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र हा घडवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. समाजातील प्रत्येकाची साथ ह्या बाबतीमध्ये मिळेल ह्याबद्दलचा विश्वास मी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. अतिशय उत्तम अशा प्रकारचं समूह गीत इथं माझ्या विद्यार्थ्यांनी सादर केलं, त्याबद्दल मी माझ्या विद्यार्थिनींचं पण, कराड परिसरामध्ये शिकणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. तसंच शिक्षक वर्गांनी पण अतिशय चांगल्या प्रकारचं इथं गीत सादर केलं, त्याबद्दल त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो. आणि पुन्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय पीडी पाटील प्रतिष्ठानतर्फे आपण गेली 28